आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राहुरीत आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस परागंदा आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकास सूचना देऊन विशेष मोहीम राबवण्यात आली. पथकाने सांगली जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करत मिरज उपविभागात पेट्रोलिंग सुरू केले. दरम्यान मिरज शहरातील सांगलीकर मळा परिसरात असताना पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की मिरज शहर पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी अमन समीर मुल्ला वय 20, मूळ राहणार हडको कॉलनी सांगली, सध्या राहणार ढेरे गल्ली ब्राह्मणपुरी मिरज, हा मिरज पंढरपूर रोडवरील डॉक्टर A.N. गायकवाड यांच्या हॉस्पिटल समोर येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. यावेळी पथकातील पोलीस कर्मचारी ऋतुराज होळकर यांनी संशयित इसमाची ओळख पटवून तो अमन मुल्ला असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपली ओळख कबूल केली. सदर आरोपी हा मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यास अटक करून पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. सदर गुन्हा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी दाखल असून त्यामध्ये निखिल विलास कलगुटकी राहणार वडरगल्ली मंगळवार पेठ मिरज याचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात एकूण 15 आरोपी व 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. सदर आरोपी व त्याच्या साथीदारांनी संघटित पद्धतीने गंभीर गुन्हे केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांनी आज मंजुरी दिली होती. अटक करण्यात आलेला आरोपी हा गेल्या 7 महिन्यांपासून फरार आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, विटा विभाग हे करीत आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.